आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय चाललंय मला काही कळतच नाही। आपापल्यातच बोलतात, मला कोण विचारणार आहे? दुसरं लग्न करायचं म्हणतात, अरे पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये। मग कुठून आलं दुसरं लग्न आणि माझं दुसरं लग्न? नाही, मला नाही करायचं दुसरं लग्न। असं कसं दुसरं लग्न करेन मी? हेलो, एक व्हेज नूडल्स। अरे काय दुसरीकडे जागा नाही बसायला? जा तिकडे, याला पण दे रे। अरे हॅलो, हा बोल। एवढे फोन का केलेस? सुहास, मूर्ख माणसा, तुला अक्कल नाहीये का रे? नाही, तुला काही कळतच नाही। एक फोन उचलायला किती कष्ट लागतात तुला? तू मस्त रे तिकडे मजा मारत बसलायस। बरं, आता उचललाय ना फोन, आणि हे बरं आहे, स्वतः बंगल्यामध्ये राहायचं ऐशोआरामात, आणि मी इथे खायला कुठे मिळतंय का बघतोय। हा बोल, काय झालंय? काय नाही झालंय ना ते विचार। काय झालं नाहीये? सुहास, मस्करी करू नकोस। मी आत्ताच आई आणि भाऊंचं बोलणं ऐकलं। ते माझ्या लग्नाचा दुसरा विचार करतात आणि तुला काही फरकच पडत नाही। तिकडे खात बसलायस मस्त। काय 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 आणि काय म्हणालेत माहिती? ते तुला या घरात परत कधीच घेणार नाहीयेत असं म्हणाले। आणि माझं काय? माझं दुसरं लग्न करणार आहे। नाही नाही, हे 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 कसं शक्य आहे? तुझा नवरा जिवंत आहे अजून, हे अजिबात शक्य नाहीये ना। नाही सुहास, नाही म्हणून काही होणार नाहीये। काहीतरी करावं लागेल, प्लीज काहीतरी कर। मी तुला तेव्हाच म्हटलं होतं ना की माझ्या बरोबर चल म्हणून, पण तुला ते घर सोडायचं नव्हतं। अरे तुला कसं कळत नाहीये कसं घर सोडून येऊ मी? आणि कुठे राहायचं आपण? लॉज मध्ये? तेवढे तरी पैसे आहेत आपल्याकडे? कळत नाहीये का तुला? बरं ठीक आहे, मी बघतो काहीतरी। मला तर वाटतं मी त्या घरात परत आल्याशिवाय ना हे थांबणार नाही। हे बघ, प्लीज काहीतरी कर। मला काही दुसरं लग्न वगैरे करायचं नाहीये। प्लीज काहीतरी कर। हो य, मला विचार करू दे जरा आता। अरे याच्यात मीठ कोण घालणार? आशू, ऑफिसला जायचं नाहीये का? भाऊ, अहो सध्या घरात मन लागतंय ना, मग काय? काही नाही, ऑफिसला जाणार नाहीयेस का म्हटलं? नाही नाही, जायचंय, पण जरा उशिरा जायचंय म्हणून म्हटलं काय ब्रेकफास्ट होईल सगळ्यांबरोबर जरा। सगळ्यांसोबत की फक्त बायको सोबत? पण बरोबर आहे तुझं कीर्ती, माणसाला जवळचं असं कोणीतरी हवंच नाही का? तुझं काय म्हणणे बळा? हो, माझं पण हेच म्हणणं आहे। पण आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना, हो ना शिवा? हो, अगदी बरोबर। बापरे आई, शिवा आणि ताई एकाच गोष्टीवर अग्री होत आहेत। आज काय खरं नाही सगळ्यांना? आशू, चला मी निघतो। मी पण निघते, काय असेल तर सांगा मला। हा, ते सरांचं जरा आज करायचं आहे ना, व्यवस्थित जाऊन येते। काळजी घे, आणि काही लागली मदत तर सांग। हो हो सांग। शिवा, अगं थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? थोडंसं बोलायचं होतं। काय झालं काकू, बोल ना। नाही, थोडंसं बोलायचं आहे अगं। ठीक आहे आशू, तू जा, मी नंतर जाईन। चला, अच्छा, बाय। बाय बाय। बोल। मेल्यानो काय ते सांगा मला, नुसतं ढोसताय काय? चहा आणखीन बिस्किट? आजी आजी चायचं काय यात? हा पण आलं टाकलं नाही हा. म्हणजे आई शपथ, चंदनच्या गॅरेजवर काही झालेलं नाहीये। काय झालेलं नाही म्हणजे? मग उगाच त्याचा चेहरा पडलाय काय? काहीतरी झालेलं आहे नक्की। मला माहितीये
त्याला ना दिव्याताईची आठवण अशी. नाही रे, असं काही नाही. तो तिच्याशी बोलायला पण जात नाही, मग भाव पण देत नाही. अरे मग काय आहे, त्याचा शोध लावा की. आजी हे पण मस्त आहे, पण फरसन बिरसन नसेल तर दे ना. फरसाण खातोय. पण आलं पाहिजे होता. सॉरी. नुसतं खदाडी खात राहा. फरसाण पाहिजे होतं. मला कुठलं टेन्शन आहे आणि ह्याला फरसाण पाहिजे. त्या दिव्याला त्याच्यापासून लांब ठेवा. आत्ता कुठं पोरग जरा जरा सावरायला लागलंय, मी तर येईल मध्येच. पण आजी आम्ही पण फुल ट्राय करतोय. हो ना, आणि तो जात पण नाही तिच्याशी बोलायला, तो भाव पण देत नाही. मग झालंय काय त्याला? अरे हा, काल बॅटरी म्हणत होता चंदन आणि त्या अर्चनामध्ये वाद झाला म्हणून. है वाद? कसला वाद? ते कसं माहित असणार. तरी झालं बाताबाजी, हे असं बोललं, पण काय झालं हे माहित नाही बाबा. असं आहे काय? काय झालं? आणि काय रे तुम्ही एवढ्या लवकर आलात? अरे मॅच बोलवलं तेच नाही. हा. माझं एक काम होतं जरा म्हणून. हो, काम होतं. म्हणजे शिवाला एक निरोप द्यायचा होता, हा. त्याच्यासाठी बोलवलं. कसला निरोप? तुला काय करायचंय? कसला निरोप, कुठला निरोप, कोणाला द्यायचाय? तुला काय करायचंय त्याच्याशी? काल रातच्याला जेवला नाहीस ना? थांब, आता फरसाण घेऊन येते तुझ्यासाठी. आजी आजी मला पण थोडस. नुसतं हादडत राहा. देहाचं बघ काय झालंय तुझ्या. वय काय, शरीर नको. काय. आजी, नाही, काय नाही, काय नाही. ए बाबांनो, काय काय सांगितलं काय तुम्ही? आजी एवढी का भडकली? काय नाही रे, चहात आलं नाही बस, बाकी काय अरे मग अशा का म्हणतात त्या? नाही माहित. आम्ही तर ते खायला होतो. काय नाही, चला आवरा लवकर, गॅरेज उघडायचंय बाबा. किती वाजलेत बघा ना. फक्त फरसाण येऊ दे, मग आपण. तू फरसाण. मगचपासून मागतोय मी पण. अरे काय झालंय काकू? टेन्शन मध्ये दिसतेस. शिवा, अगं आमच्या दोघांचाही तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण अगं आई वडील म्हणून काही गोष्टींची काळजी वाटणं साहजिक आहे ना. बरोबर आहे. सध्या ना अगं माझं आणि ह्यांचं एकाच विषयावर बोलणं सुरू आहे. काय झालंय? शिवा, अगं रॉकी त्याच्या परीक्षेत पास झाला आणि छान मार्कांनी पास झाला. आता त्याचा इंटरव्ह्यू आहे आणि तोही तो क्लिअर करेल ही त्याला पूर्ण खात्री आहे. आणि त्यालाच कशाला अगं, आपल्याला पण खात्री आहे. पण तरीही ना काही गोष्टीत ना असं. रॉकी इंटरव्ह्यू मध्ये पास झाला नाही तर काय, हेच वाटतंय ना. काकू खरंच त्याची नका काळजी करू तुम्ही. मी रॉकीला लहानपणापासून बघतेय. तो खूप मेहनती मुलगा आहे, हुशार आहे, आणि त्याला जसं हवंय, जसं सांगतो ना तेच सगळं तो करतो. तसं झालं तर ते चांगलंच आहे ग. पण तरी तुझ्या काकांचं म्हणणं ना, हे बघ काकू, जे वाटतंय, जसं वाटतंय ते सगळं बोल अगं. मला कळतंय. म्हणजे तुम्ही असा विचार नका करू की मला काय वाटेल, शिवा काही बोलेल का, तर असं काही नाही आहे. संपदा, रॉकी दोघेही मला सारखे. शिवा, खरं तर कीर्तीचं बघितलंच ना काय झालंय ते. म्हणजे आम्हाला सुरुवातीला सुहास खूप चांगला वाटत होता अगं, आणि आम्ही अगदी त्याला छान पारखूनच जावई केलं होतं. पण बघितलंच ना काय झालं ते. आणि रॉकीच्या पुढे मागेही कोणी नाही.